आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स मधील प्रॅक्टिस सेट 8.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी quadrilateral and its properties. What is mean by quadrilateral? Quadrilateral is a closed figure having 4 sides, 4 angles and 2 diagonals also. In this figure, quadrilateral ABCD, it is a quadrilateral, and side AB, side BC, side DC and side AD. These are 4 sides. त्यानंतर angle A, angle B, angle C and angle D. These are 4 angles and segment AC and segment BD. These are 2 diagonals. Is it clear? So हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. दॅट मीन्स क्वाड्रिलॅटरलला टोटल 10 एलिमेंट्स आहेत. इज इट क्लिअर? सो या लेक्चरला आपण टाइप स्टडी करणार आहोत. सो सी दी टाइप्स: स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम आणि काइट. इज इट क्लिअर? सो या लेक्चरमध्ये आपण स्क्वेअर, रेक्टँगल आणि रोम्बस हे डिटेलमध्ये स्टडी करूया. सो सी दी फर्स्ट टाइप, स्क्वेअर. सी इन दिस फिगर quadrilateral ABCD is a square. That means square ला all sides are equal length असतात. Is it clear? That means all sides are equal. That means AB, BC, DC आणि AD या सगळ्या साईडची लेंथ काय असणार आहे? इक्वल असणार आहे. दॅट मीन्स ही साईड जर 5 सेंटीमीटर असेल तर या सगळ्या साईड्स या 5 सेंटीमीटरच्या असणार आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. अँगल ए, बी, सी आणि डी हे सगळेच अँगल्स हे 90 डिग्रीचे असणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी हे जे 2 डायगोनल्स आहेत यांची लेंथसुद्धा इक्वल असणार आहे. दॅट मीन्स सपोज ए सीची लेंथ जर 6 सेंटीमीटर असेल तर बी डीची लेंथसुद्धा 6 सेंटीमीटरच असणार आहे. दॅट मीन्स डायगोनलची लेंथ काय असते? इक्वल असते. इज इट क्लिअर? डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. बायसेक्ट मीन्स create 2 equal parts and perpendicular, that means 90 डिग्रीमध्ये ते एकमेकांना बायसेक्ट होतात. इज इट क्लिअर? आणि एरिया काय आहे स्क्वेअरचा? एल स्क्वेअर. दॅट मीन्स साईड इंटू साईड. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट टाइप, रेक्टँगल. अँड सी दी फर्स्ट पॉइंट, ऑपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल. सी इन दिस फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle and ऑपोजिट साइड्स, दॅट मीन्स साईड पी क्यू ची लेंथ ही एस आरच्या लेंथ बरोबरच आहे. दॅट मीन्स हे जे सेम कलरमध्ये केलेले आहे त्यांची लेंथ इक्वल असणार आहे. दॅट मीन्स ऑपोजिट साइड्स ह्या इक्वल लेंथच्या असतात. दॅट मीन्स ही जर लेंथ 3 सेंटीमीटरची असेल पी क्यू तर एस आर ही सुद्धा 3 सेंटीमीटरचीच असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर पी एस ही लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर क्यू आर ही सुद्धा 5 सेंटीमीटरच असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड पॅरलल ऑल्सो. दॅट मीन्स पी क्यू पॅरलल एस आर. त्यानंतर पी एस पॅरलल क्यू आर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. दॅट मीन्स अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर आणि अँगल एस या सगळ्यांची मेजरमेंट हे 90 डिग्री आहे. दॅट मीन्स हे राईट अँगल आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड पॉईंट, डायगोनल्स आर ऑल्सो इक्वल. सेगमेंट पी आर आणि सेगमेंट क्यू एस हे जे 2 डायगोनल्स आहेत यांची लेंथ इक्वल आहे. सपोज पी आरची लेंथ जर 7 सेंटीमीटर असेल तर क्यू एसची लेंथसुद्धा 7 सेंटीमीटरच असणार आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ पी आर इज इक्वल टू लेंथ ऑफ क्यू एस. इज इट क्लिअर? त्यानंतर डायगोनल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट मीन्स इक्वल 2 पार्ट्समध्ये कन्वर्ट करतात. इज इट क्लिअर? बायसेक्ट दॅट मीन्स सपोज पी एमची लेंथ जर टोटल पी आरची लेंथ जर 7 सेंटीमीटर असेल तर पी एमची लेंथ ही 3.5 सेंटीमीटर होणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर एम आरची लेंथसुद्धा 3.5 सेंटीमीटर होणार आहे. दॅट मीन्स पी एम इज इक्वल टू पी आर आणि टोटल पी आरची लेंथ ही 7 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. इज इट क्लिअर? आणि ही डायगोनलची लेंथसुद्धा काय आहे? सेम असते आणि हे बायसेक्ट करतात बट नॉट परपेंडिक्युलरली. स्क्वेअरमध्ये आपण काय पाहिलेलं? डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. बट रेक्टँगलमध्ये डायगोनल बायसेक्ट ओनली बट नॉट परपेंडिक्युलरली. इज इट क्लिअर? अँड एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रीथ. इज इट क्लिअर? त्यानंतर
Next type, rhombus. See in this figure, quadrilateral LMNO is a rhombus. And first point is all sides are equal. Rhombus मध्ये सगळ्या साइड्स ह्या इक्वल लेंथच्या असतात. सपोज LM ही लेंथ जर 3 सेंटीमीटर असेल तर या सगळ्याच रिमेनिंग 3 साइड्स सुद्धा 3 सेंटीमीटरच्या असणार आहे. दॅट मीन्स ऑल साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. इज इट क्लिअर? त्यानंतर ऑपोजिट अँगल्स. सपोज हा जर 70 डिग्रीचा असेल, एम हा अँगल जर 70 डिग्रीचा असेल तर ओ अँगल सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. दॅट मीन्स ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. सपोज एल हा 130चा असेल तर एन सुद्धा 130चाच असणार आहे. दॅट मीन्स एलला अपोजिट एन आहे आणि अँगल एमला अपोजिट अँगल ओ आहे. दॅट मीन्स ऑपोजिट अँगल्स हे इक्वल मेजरमेंटचे असतात. जे क्लिअर? त्यानंतर डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. हे जे डायगोनल्स आहेत एल एन आणि एम ओ हे जे दोन सेगमेंट आहेत ते डायगोनल आहेत आणि ते बायसेक्ट करतायत आणि परपेंडिक्युलर. दॅट मीन्स 90 डिग्री इथं क्रिएट होतोय. जे क्लिअर? इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. डायगोनल्स बायसेक्ट परपेंडिक्युलरली. बायसेक्ट दॅट मीन्स सपोज एल एनची लेंथ ही टोटल जर 6 सेंटीमीटर असेल तर बायसेक्ट केल्यामुळं एल पी ही लेंथ 3 सेंटीमीटर होणार आहे आणि पी एन ही लेंथ 3 सेंटीमीटर होणार आहे. जे क्लिअर? आणि डायगोनल्सची लेंथ ही इक्वल नाही आहे. आपण रेक्टँगल आणि स्क्वेअरमध्ये काय पाहिलं? डायगोनलची लेंथ सुद्धा इक्वल होती. बट रोम्बसमध्ये डायगोनलची लेंथ ही इक्वल नाही, बट डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलरली. इज इट क्लिअर? अँड एरिया ऑफ रोम्बस इज half of product of diagonals. That means 1/2 product of these two diagonals. Is it clear? आपण practice set start करूया. See the first question. Draw a rectangle ABCD such that length of AB is 6 cm and length of BC is 4.5 cm. Given information नुसार आपण सुरुवातीला रफ फिगर ड्रॉ करूया आणि त्यानंतर ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करूया. सुरुवातीला एक रेक्टँगल ड्रॉ करूया आपण. सपोज ABCD हा एक रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आत्ताच आपण स्टडी केलेल्या आहेत. ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट अँड पॅरलल ऑल्सो. इज इट क्लिअर? अँड ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ 90 डिग्री. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला एक साईड दिलेली आहे. लेंथ AB 6 सेंटीमीटर. दॅट मीन्स नेमिंग करूया ABC आणि D. रेक्टँगल ABCD. ABची लेंथ 6 सेंटीमीटर. त्यानंतर BCची लेंथ 4.5 सेंटीमीटर. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. दॅट मीन्स AB ही 6 असेल तर DC सुद्धा 6च असणार आहे. जितक्या त्यानंतर BC ही जर 4.5 सेंटीमीटर असेल तर ऑपोजिट साइड AD सुद्धा 4.5 सेंटीमीटरच असेल. इज इट क्लिअर? त्यानंतर ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. दॅट मीन्स अँगल ABCD हे राईट अँगल तयार होणार आहेत. इज इट क्लिअर? या फिगरवरून ॲक्च्युअल फिगर आता आपण ड्रॉ करूया. सो सुरुवातीला आपल्याला बेस ड्रॉ करायचा आहे 6 सेंटीमीटरचा. सो 6 सेंटीमीटर स्केलमध्ये डिस्टन्स घेऊन आपण सुरुवातीला बेस ड्रॉ करूया. इज इट क्लिअर? सो नेमिंग करूया सेगमेंट AB. सेगमेंट AB अँड लेंथ इज 6 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स A आणि B वर आपल्याला 90 डिग्री तयार करायचा आहे. सो बाय युजिंग प्रोटॅक्टर किंवा बाय युजिंग सेट स्क्वेअर आपण प्रोटॅक्टरचा यूज करूया. बाय युजिंग प्रोटॅक्टर पण 90 डिग्री तयार करूया. लाईनवर लाईन आणि पॉईंटवर पॉईंट मॅच करायचा आहे आणि 90 डिग्री इथं येत आहे. सो एक पॉईंट केला. त्यानंतर B व्हर्टेक्सवर सुद्धा आपल्याला 90 डिग्री तयार करायचा आहे. सो पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन बरोबर मॅच करायचे आहे आणि 90 डिग्रीचा एक मार्क तयार करायचा आहे. ठीक आहे? तर सिम्पली हे कनेक्ट करायचे आहेत मिळालेले पॉईंट्स. हे A व्हर्टेक्सला आणि B व्हर्टेक्सला मॅच करून घ्यायचे आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स A व्हर्टेक्स आणि B व्हर्टेक्स हा 90 डिग्रीचा तयार झाला. इज इट क्लिअर? त्यानंतर ADची लेंथ दॅट मीन्स ADची लेंथ
4.5 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स ऑपोजिट साईड बी सीची लेंथसुद्धा 4.5 सेंटीमीटर आहे. त्या कंपासमध्ये आपल्याला 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करायचे आहेत. सो जितक्या कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन त्या कंपासचं टोक सेंटर पॉईंट हा ए व्हर्टेक्सवर प्लेस करायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या त्यानंतर विदाउट चेंजिंग डिस्टन्स आता बीवर प्लेस करून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या हे मिळालेले जे 2 पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स म्हणजे पॉईंट बी आणि सी आहेत. जितक्या सो नेमिंग करूया बी आणि सी. तर सिम्पली बी आणि सी हे कनेक्ट करून घ्यायचे आहेत. सो जितक्या सो तर नेमिंग करूया. नेमिंग झालेलं आहे. ए बी सी डी हा रेक्टँगल आहे आणि ए बीची लेंथ 6 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स ऑपोजिट साईड डी सीची लेंथसुद्धा 6 सेंटीमीटरच असणार आहे. जितक्या त्यानंतर ए डीची लेंथ पण 4.5 सेंटीमीटर घेतली. दॅट मीन्स ऑपोजिट साईड बी सीची लेंथसुद्धा 4.5 सेंटीमीटरच घेतलेली आहे. जितक्या सो सीधी क्वेश्चन नंबर 2 ड्रॉ ए स्क्वेअर WXYZ विथ साईड 5.2 सेंटीमीटर. आपल्याला एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे आणि त्याची साईड दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर. सुरुवातीला रफ फिगर ड्रॉ करूया. एक स्क्वेअर ड्रॉ करूया आपण. जितक्या सो आत्ताच आपण स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज स्टडी केलेल्या आहेत. स्क्वेअरमध्ये सगळ्या साईड्स ह्या इक्वल लेंथच्या असतात आणि सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात. जितक्या सो नेमिंग करूया WXYZ. WXYZ quadrilateral WXYZ. It is a square. Then all sides are of equal measurement. जितक्या दॅट मीन्स साईड आपल्याला किती दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर. दॅट मीन्स ह्या सगळ्या साईड्स ह्या 5.2 सेंटीमीटरच्या असणार आहेत आणि ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. जितक्या सो ह्या सगळ्या साईड 5.2च्याच असणार आहेत. सो आता या रफ फिगर बनवून आता आपण ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करूया. सुरुवातीला आपल्याला बेस ड्रॉ करायचा आहे 5.2 सेंटीमीटरचा. सो सुरुवातीला स्केलमध्ये आपण 5.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन एक सेगमेंट ड्रॉ करूया. 5.2 जितक्या सो नेमिंग करूया सेगमेंट X आणि Y. जितक्या डिस्टन्स आहे 5.2 सेंटीमीटर. जितक्या आता व्हर्टेक्स एक्सवर आणि वायवर आपल्याला 90 डिग्री क्रिएट करायचे आहे. सो बाय युजिंग प्रोटेक्टर और बाय युजिंग सेट स्क्वेअर पण कशाचाही यूज करून 90 डिग्री तयार करू शकतो. आपण प्रोटेक्टरचा यूज करूया. लाईनवर लाईन आणि पॉईंटवर पॉईंट मॅच करायचा आहे आणि 90 डिग्रीच्या ठिकाणी एक मार्क करायचा आहे. जितक्या त्यानंतर इथं सुद्धा वाय व्हर्टेक्सवर सुद्धा आपल्याला 90 डिग्री तयार करायची आहे. सो एक पॉईंट घेतलेला आहे. जितक्या सो सिम्पली हे आता कनेक्ट करायचं आहे. सो वाय व्हर्टेक्सला हा पॉईंट कनेक्ट करून घेऊया. त्यानंतर एक्स व्हर्टेक्सला हा पॉईंट कनेक्ट करून घ्यायचा आहे. जितक्या त्यानंतर डिस्टन्स किती आहे 5.2 सेंटीमीटर. म्हणजे सगळ्याच साईड्स ह्या 5.2च्या घ्यायच्या आहेत. सो त्या कंपासमध्ये आपल्याला 5.2 हे डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करायचे आहे. जितक्या सो कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. जितक्या किंवा डिरेक्टली एक्स आणि वाय हे डिस्टन्स घेतलं तरी चालेल. जितक्या हे डिस्टन्स किंवा कंपासमध्ये स्केल थ्रू घेतलं तरी चालेल. हे डिस्टन्स घेऊन आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे आणि विदाउट चेंजिंग डिस्टन्स वायवर प्लेस करून अगेन आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या हे जे 2 पॉईंट्स मिळालेले आहेत हे पॉईंट्स म्हणजे W आणि Z आहेत. जितक्या सो नेमिंग करूया W आणि Z. तर W आणि Z हे सिम्पली कनेक्ट करायचे आहे. W आणि Z हे पॉईंट
कनेक्ट केल्यानंतर प्लस स्क्वेअर हा रेडी झालेला आहे. जितक्या सो प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे आणि प्रत्येक साईड ही इक्वल आहे, इक्वल मेजरमेंटची. दॅट मीन्स प्रत्येक साईड ही 5.2 सेंटीमीटरची असणार आहे. जितक्या 5.2 सेंटीमीटर आणि ही साईडसुद्धा 5.2 सेंटीमीटर. जितक्या सो प्लस स्क्वेअर WXYZ हा तयार झालेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ ए रोम्बस KLMN such that its side is 4 centimeter and measure angle K is 75 degree. आपल्याला एक रोम्बस ड्रॉ करायचा आहे. सुरुवातीला आपण एक रोम्बस रफमध्ये ड्रॉ करूया. रोम्बसच्या प्रॉपर्टीज आत्ताच आपण स्टडी केलेल्या आहेत. रोम्बसची प्रत्येक साईड ही काय असते, इक्वल मेजरमेंटची असते. जितक्या आणि अपोजिट अँगल्स हे इक्वल असतात. सो रोम्बसचे ऑपोजिट अँगल्स, दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल असणार आहे. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल असणार आहे. जितक्या त्यानंतर रोम्बसचे प्रत्येक साईड ही सेम मेजरमेंटची असते. दॅट मीन्स ह्या प्रत्येक साईड ह्या 4 सेंटीमीटरच्याच असणार आहेत. जितक्या 4 सेंटीमीटर. आणि आपल्याला के, इथं जर आपण के घेतला तर KLM आणि N ही आपली रफ फिगर तयार झाली आणि केच्या ठिकाणी 75 डिग्री तयार झालेला आहे. जितक्या सो ॲक्च्युअल फिगर आपण ड्रॉ करूया. सुरुवातीला आपल्याला बेस ड्रॉ करायचा आहे 4 सेंटीमीटरचा. सो स्केलमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. जितक्या देन नेमिंग करूया सेगमेंट KL. जितक्या डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. जितक्या सो आता केवर आपल्याला 75 डिग्री क्रिएट करायची आहे. सो बाय युझिंग प्रोटॅक्टर आपल्याला ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे. 75 डिग्रीचा ॲक्यूट अँगल, दॅट मीन्स तो 90च्या बिलो असणार आहे. जितक्या दॅट मीन्स या साईडनी लाईन आपली मॅच झालेली आहे. म्हणजे मेजरिंग आपलं या साईडनी चालू होईल. 75 इथं येतो आहे. जितक्या सो मार्क करून घेतला तर सिम्पली हे कनेक्ट करून घेऊया. जितक्या इथं 75 डिग्री तयार झालेला आहे. त्यानंतर आता के आणि एन रफ फिगरमध्ये के आणि एन ही साईडसुद्धा 4 सेंटीमीटरच असणार आहे. कारण अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ रोम्बस ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. जितक्या सो डिरेक्टली आपण इथून के एलचं डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे ते जरी घेतला तरी चालेल किंवा स्केलमध्ये घेतला तरी चालेल. जितक्या हे डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या त्यानंतर एलपासून सुद्धा सेम तेच डिस्टन्स राहणार आहे. सो एलवर प्लेस करून अगेन एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर एनपासूनचं एमपर्यंतचं डिस्टन्स हे सुद्धा 4 सेंटीमीटरच असणार आहे. सो इथूनपासून प्रिव्हियस आर्कला कट करणारा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जितक्या हा जो पॉईंट मिळालेला आहे तो सिम्पली आता आपण कनेक्ट करून घेणार आहोत. जितक्या सो हा पॉईंट आणि हा पॉईंट सुरुवातीला आपण कनेक्ट करून घेऊया. त्यानंतर एल पॉईंट आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट. जितक्या सो रोम्बसची प्रत्येक साईड ही इक्वल आहे. दॅट मीन्स 4 सेंटीमीटरची आहे. जितक्या 4 सेंटीमीटर. त्यानंतर नेमिंग करूया KLM आणि N. इज इट क्लिअर? सो गिव्हन इन्फॉर्मेशननुसार आपण हा रोम्बस रेडी केलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 कंप्लीट केलेला आहे. सो रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.